आपण पाहूयात रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। रमेश म्हात्रेला थोड्याच वेळापूर्वी कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। मारहाण प्रकरणानंतर कोर्टात हजर केलेलं होतं। आता रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। डोंबिवलीतल्या महापालिका रुग्णालयातील मारहाण प्रकरण आहे आणि त्या संदर्भातली एक मोठी अपडेट सध्या आपण पाहतोय। नगरसेवक रमेश म्हात्रेला, शिवसेनेचा नगरसेवक आहे, ज्याला आता 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीला आज मेहरबान न्यायालयामध्ये हजर केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांना सोमवारपर्यंतची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। युक्तिवाद झालेला आहे पूर्णपणे। युक्तिवाद मी मीडियासमोर सांगणार नाही, पण जो काय आहे पोलीस कस्टडी सोमवारपर्यंत त्यांना देण्यात आलेली आहे। काय प्रेयर्स काही केले होते त्यांनी, कशा कुठल्या बेसवर त्यांनी एवढी 5 दिवसांची पोलीस मी कोठडी? पुन्हा सांगतो, मी न्यायालयातल्या काही गोष्टी सांगू शकत नाही, आमचे काही बंधन आहेत। फक्त मी इतकं सांगू शकतो का सोमवारपर्यंत त्यांना मेहरबान न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे। दादा तुझं नाव काय? ॲडव्होकेट विशाल केदार आहे माझं नाव। विशालजी, ही काही रेअर केस नाहीये आणि पब्लिक कोर्ट आहे, त्यामुळे युक्तीवर सांगू शकता। बरोबर। कुठले ग्राउंड त्यांनी दिले, कुठल्या प्रेयर्स त्यांनी मागितलं होतं की याच्यामध्ये काही तपास करायचा? त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडी एमसीआर करण्यासाठी त्यांनी प्रेयर केल्या होत्या, पण पोलीस न्यायालयात अजून चौकशी पूर्ण होणे बाकी आहे। त्यामुळे मेहरबान न्यायालयाने सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली। कोणी केली होती मॅजिस्ट्रेट? कोणी मागणी केली होती? जे वकील आहेत विशाल केदार त्यांच्याशी आपण बोललो नेमकं कोर्टामध्ये